तुम्हाला माहिती आहे का, आंब्यातील ही आंबेश्वर देवराई कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वात मोठी आणि सर्वात घनदाट देवराई आहे. खूपच मस्त वातावरणात आम्ही इथे श्री आंबेश्वर मंदिरात आलो आहे. श्री आंबेश्वर मंदिराची माहिती गुरव विकास प्रतिष्ठान महाराष्ट्र यांच्या वतीनं फलकावर दिलेली आहे. त्यानुसार माहिती अशी आहे की श्री आंबेश्वर देवस्थान हे स्वयंभू देवस्थान आहे आणि हे विशाळगड संस्थानचे मुख्य कारभारी श्री पंत प्रतिनिधी यांच्या कार्यकाळात हे बांधण्यात आलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाची माहिती अशी लिहिली आहे त्याच्यावरती की कोल्हापूर जिल्ह्यातली सगळ्यात मोठी आणि डेन्स देवराई ही एकमेव देवराई एवढी मोठी असल्याचं नमूद आहे. आणि या देवराईच्या मध्यभागी हे आंबेश्वर मंदिर. श्री आंबेश्वर मंदिरात आत आलोय आम्ही आणि बाहेर खूपच जास्त पाऊस वाढला अचानकच आणि आभाळ पण भरून आले. त्यामुळे इथं आता अंधार आहे. सोमवारी आंब्यात लाईट नसते त्यामुळे इथले लाईट्स गेलेले आहेत. सभा मंडपात नाही एका बाजूला देवी देवतांच्या मूर्त्या ठेवलेल्या दिसतात. आतमध्ये महादेवाच्या पिंडीची पूजा घातलेली पाहायला मिळाली. बाहेर गणपती आणि एका बाजूला केदारलिंग, काळम्मा देवी अशा मूर्ती आहेत. मंदिराच्या समोर काही भंगलेल्या मूर्ती देखील ठेवलेल्या दिसतात. तर आम्ही मंदिर परिसर सोडेपर्यंत बाहेर धुकं दाटून आलंय असं दिसतंय. या धुक्याच्या वातावरणात आम्ही मंदिर परिसरात बराच वेळ रेंगाळलो. खरंच खूप छान जागा आहे ही. तुम्ही देखील या आंबेश्वर देवराईला अवश्य भेट द्या.